मला वाटतं कदाचित त्यांनी वाचलं नसेल ते पत्र. मला पण असंच वाटतंय. कसं शक्य आहे बाबा? अगं, कामाच्या गडबडीत राहिलं असेल किंवा डोक्यातून निघून गेलं असेल. एक का व्याप आहे त्यांच्या मागे. आणि तायडा, तुझं पत्र वाचून ते काहीच बोलणार नाहीत असं नाही होणार ग. तुम्हाला दोघांनाही असंच वाटतंय ना? हो, म्हणजे मला तरी तसंच वाटतंय. म्हणजे एरवी ठीक आहे, पण कुठलाही जबाबदार माणूस आपण बाप होणार आहोत हे कळल्यानंतर काहीच रिॲक्ट करणार नाही, हे कसं शक्य आहे ना. आणि श्रीरंग तर खूप सेन्सिबल आहे. मला वाटतं काहीतरी गडबड आहे, त्यांनी ते पत्र वाचलेलं नाहीये. आपण विचारूया त्यांना. मी बोलतो त्यांच्याशी. बाबा, मला भीती वाटते. बघ, भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण घाबरून कसं चालेल बाळा. काहीतरी ठोस पावलं उचलायलाच हवीत ना. आपण बोलूया त्यांच्याशी. मी करतो त्यांना फोन. विचारूया तरी पत्र त्यांना मिळालंय की नाही. काही करू नका फोन त्यांना. का? काय झालं? सांगते मी एवढं, म्हणजे काहीतरी कारण असेल ना. काही फोन करू नका. पण तुम्हाला ना माझं पटतच नाही. मी अडाणी बाई ना. आई, पण काय झालं ते तरी सांग. काय होणार? मी सांगत होते ना, तसंच झालं. त्यांना जानू नकोय. त्यांचं ठरलंय सगळं. म्हणजे अगदी स्पष्टच सांगू का, तू दोन जीवाची आहेस ना, म्हणून माझी बाई हिम्मतच होत नाहीये. आई, काहीही ऐकण्याची तयारी आहे माझी. कृपा करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही फोन नका करू तुम्ही. आता अगदी अपमान करूनच घ्यायचा असेल तर तुमची मर्जी, पण अगदी हात दाखवून अवलक्षण मात्र करू नका. अगं, पण काय झालंय ते तरी सांगशील? त्यांनी जानूचं पत्र फाडून केराच्या टोपलीत टाकलं.